नमस्कार मित्रांनो. 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स ज्या 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत, त्याबद्दल अखेर सर्वात मोठी आणि अधिकृत अपडेट समोर आली आहे. सोशल मीडियावरील खोट्या अफवांचे सत्य आणि तुम्हाला वाढलेला पगार नक्की कधीपासून मिळणार याची अचूक टाइमलाईन आज आपण अवघ्या 1.5 मिनिटात पाहणार आहोत. मित्रांनो, 8वा वेतन आयोग सध्या अत्यंत वेगानं काम करत असून गेल्या 2 महिन्यात प्रमुख शहरांमध्ये जवळपास 40 ते 50 बैठका पूर्ण झाल्या आहेत. ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉई फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर मनजीत सिंह पटेल यांच्या माहितीनुसार आयोग डिसेंबर 2026 पर्यंत आपला अंतिम अहवाल तयार करेल. त्यानंतर फेब्रुवारी 2027च्या केंद्रीय बजेटमध्ये याची घोषणा होऊ शकते आणि एप्रिल 2027च्या पगारापासून कर्मचाऱ्यांना वाढलेला पगार मिळायला सुरुवात होईल. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजेच फिटमेंट फॅक्टर बद्दल. कर्मचारी संघटनांनी 3.83 ची मागणी केली असली तरी तज्ज्ञांच्या मतर्से हा दर 1.92 ते 2.08च्या आसपास राहू शकतो. पण यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. जर सरकारनं कर्मचारी कुटुंबाची गणना करताना फॅमिली युनिट 3 वरून 5 केले तर हा फिटमेंट फॅक्टर 2.5 ते 2.8 पर्यंत वाढू शकतो, ज्यामुळे पगारात मोठी घसघशीत वाढ होईल. शेवटी एकच गोष्ट, सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. वेतन आयोगाचा अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे. तुम्हाला काय वाटतं? फिटमेंट फॅक्टर किती मिळाला पाहिजे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच अचूक आणि विश्वसनीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.